नमस्कार मित्रांनो, आज सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवतांचा 75वा वाढदिवस आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक लेख लिहिला आहे. तो त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केलेला आहे. या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला संबंध, त्यांचा आदरणीय मोहनजींच्या वडिलांची, जे देखील संघाचे स्वयंसेवक होते, प्रचारक होते, गुजरातमध्ये प्रचारक होते, त्यांच्याशी असलेला संबंध आणि कशा प्रकारे त्यांच्या संस्कारांमुळे डॉक्टर मोहनराव भागवत संघाकडे आकृष्ट झाले, पुढे ते प्रचारक बनले. प्रचारक बनल्यानंतर 2000 साली ते सरकार्यवाह झाले आणि 2009 साली सरसंघचालक झाले आणि आता त्या गोष्टीलाही जवळपास 16 वर्ष उलटलेली आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असं मी म्हणणार नाही, कारण संघाचं नेतृत्व हा भगवा ध्वज करत असतो. व्यक्तीपेक्षा विचारधारा संघासाठी महत्त्वाची असते आणि त्यामुळे पदावर व्यक्ती बसली असली आणि ती मार्गदर्शन करत असली आणि त्या व्यक्तीचं योगदान बहुमूल्य असलं तरी संघासाठी विचारधारा महत्त्वाची असते. पण त्यांच्या कार्यकाळात आपण म्हणू शकतो की भारतात जे काही बदल झालेले आहेत ते थक्क करणारे आहेत. त्यातला सगळ्यात परिचित असा बदल, म्हणजे अपरिचित आपल्याला फारसे माहिती नसलेल्याही अनेक गोष्टी असतात, पण परिचित असलेला बदल जर कुठला असेल तर तो 2014 साली भाजपाची सत्ता देशात येणं आणि ती सत्ता 11 वर्ष आणि आता 15 वर्ष तरी ती टिकेल आणि कदाचित आणखीनही काही दशकं भाजपाची सत्ता राहू शकेल. अर्थात राजकारणात असं काही भविष्यवाणी कोणी करू शकत नाही, मला तर ती अजिबात करायची नाही आहे. पण हा जो स्थैर्याचा कालखंड देशाला लाभलेला आहे, या कालखंडामध्ये देशाने मोठ्या प्रमाणावर प्रगती साधलेली आहे. देशाच्या पंतप्रधानपदीही एक स्वयंसेवकच बसलेला आहे, देशाचा उपराष्ट्रपतीपदीही आणि अनेक महत्त्वाच्या पदांवरही संघाचे स्वयंसेवक बसले. गेल्या काही वर्षांपासून आणि महिन्यांपासून तर खास करून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवण्याचे धंदे जोरात चालू आहेत. याच्यामध्ये एक मुद्दा असा काढला जातो की संघाला कायम नितीन गडकरींना पंतप्रधान करायचं होतं किंवा त्यांना देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान करायचं आहे आणि मोदींनी रिटायर व्हावं याच्यासाठी संघ प्रयत्नशील आहे आणि म्हणून काहीतरी 75व्या वर्षी वाढदिवसाला डॉक्टर मोहनराव भागवत स्वतःची निवृत्ती घोषित करतील आणि एका प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दबाव टाकतील की त्यांनी देखील निवृत्त व्हावं. म्हणजे कुठून या सुपीक कल्पना सुचतात मला कल्पना नाही, पण या सुपीक कल्पना कुजबूज स्वरूपात राजकीय विश्लेषण म्हणून त्याच्या चर्चेलाही जातात. त्याच्यामध्ये मग कारणं सांगितली जातात की कशा प्रकारे भाजप आणि संघ याच्यामध्ये मतभेद आहेत, म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजूनही निवडले जाऊ शकत नाही आहेत, कशा प्रकारे संघ हस्तक्षेप करतोय, कशा प्रकारे संघाने 2024च्या निवडणुकांमध्ये सहकार्य न दिल्यामुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या. मी काही सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत अशा कुठल्याही प्रकारच्या दाव्यापर्यंत जाणार नाही आहे. संघ ही काही राजकीय संघटना नाही आहे, ती समाजातली संघटना आहे, सांस्कृतिक संघटना आहे. समाजातली संघटना राजकारणापासून वेगळी राहू शकत नाही आणि त्यामुळे राजकारणात संघाचा सहभाग हा असला तरी संघ ही काही राजकीय संघटना नाही आहे. दुसरी गोष्ट, सरकार चालवताना भाजपाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संघ समजू शकतो, पण संघाचं कार्य अधिक व्यापक आहे. कारण संघासाठी आपल्याच मुलांमध्ये मतभेद करणं आणि संघाची मुलं याच्यामध्ये भाजपा हे एक मूल झालं जे खूप आता मोठं ताकदवान सशक्त झालेलं आहे. विद्यार्थी परिषद आहे जी चांगल्यापैकी सशक्त आहे, मोठी आहे, पण अशा अनेक संघटना आहेत की ज्या छोट्या आहेत. संस्कृत भारती असेल, विज्ञान भारती असेल, आदिवासींच्यात वनवासी कल्याण केंद्र असेल, अनेक प्रकारच्या संस्थांबरोबर म्हणजे संस्था संघ विचारांच्या आहेत, अनेक संस्था संघाच्या आहेत
आणि एका प्रकारे वटवृक्ष त्याच्या फांद्या आणि पारंब्या पसरलेल्या असतात आणि त्याच्यातनं अनेक वटवृक्ष तयार होतात आणि तो विस्तार वाढत जातो. तशा प्रकारे संघाचं कार्य आहे. आणि याच्यामध्ये राजकीय पक्षाची उद्दिष्ट वेगळी असतात. तुम्ही राजकारणात शिरलात की सत्ता प्राप्ती आणि सत्तेच्या माध्यमातून समाजात बदल, या गोष्टी तुमच्यासाठी स्पष्ट होतात. जेव्हा तुम्ही सामाजिक संघटना असतात तेव्हा सत्तेचा फायदा होतो, पण सत्ता असो किंवा नसो तुम्हाला पुढे जायचं असतं. आणि अशा वेळेला जरी काही मतभेद झाले असतील, निश्चित आहेत, म्हणजे मी काही नाही म्हणत नाही आहे, पण ते मतभेद कशाप्रकारे सोडवायचे, ते मतभेद कुठेतरी राष्ट्रहिताच्या आड येणार नाहीत ना, याची काळजी कशी घ्यायची, ह्याचं भान संघाने राखलेलं आहे. ते खास करून डॉक्टर मोहन भागवतजींच्या 16 वर्षांच्या कालखंडाचा आढावा घेतला तर एका प्रकारे हा जो बॅलन्स आहे, जो कुठेतरी ढळला होता अटलजींच्या काळात, तेव्हाची जी एक मजबुरी होती, कारण भाजपाच्या जागा 160 180 त्याच्यावरती जात नव्हत्या. आणि जेव्हा तुम्हाला आघाडी सरकार चालवायचं असतं, देशात काँग्रेसचा दबदबाही मोठा असतो आणि अशा वेळेला कोणत्याही सुधारणा करायच्या तर त्याच्यात मर्यादा येतात. तुमच्या ज्या अडचणी असतात, जेव्हा तुम्ही सत्तेवर त्या खुर्चीत बसतात तेव्हा तुम्हाला त्या व्यावहारिक अडचणी दिसतात. जेव्हा तुम्ही समाजात काम करत असतात तेव्हा तेव्हाला वाटतं की हा माणूस तर कालपर्यंत आपल्यातच होता, आता तिथे जाऊन बसलाय, आता तिथे बसल्यावर त्याला वेगळं जग दिसायला लागलं आहे, आता त्याला आपल्या विचारधारेचा विसर पडलाय, त्याला मी केलेल्या त्यागाचा विसर पडलाय. आणि त्यामुळे इच्छा असो नसो हळूहळू मग त्या मतभेदांचं मनभेदामध्ये किंवा शीतयुद्धामध्ये किंवा स्पर्धेमध्ये रूपांतर होतं. ह्या सहज नैसर्गिक मानवी स्वभाव आहे, याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे नियंत्रणात राखायच्या, हाताबाहेर जाऊन द्यायच्या नाही, याचा जर वस्तुपाठ कुठला असेल तर तो गेल्या काही वर्षातला भाजप आणि संघ यांच्यातल्या संबंधांचा. कुठेही नरेंद्र मोदींनीही विचारधारेच्या बाबतीत कुठेही आपली लक्ष्मण रेषा ओलांडली नाही आहे. अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि कायम संघालाही ही टीका सहन करावी लागते की तुम्ही फारच मिळमिळीत आहात, तुम्ही फारच बुळबुळीत आहात, तुम्ही कडक भूमिका घेत नाही, तुम्ही मुसलमानांशी कसला संवाद साधता, तुम्ही एक DNA असल्याच्या गोष्टी कशाकडे, खास करून जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा तुम्ही एक DNAच्या गोष्टी कशा करता, अशी टीका संघावर सातत्याने गेले 100 वर्ष होत आलेले आहेत. ज्यांना ते विचार पटलेले नाहीत त्यांनी स्वतःच्या संघटना काढलेल्या आहेत, स्वतःचे राजकीय पक्ष काढलेले आहेत, त्यातल्या खूप कमी यशस्वी झालेल्या आहेत. बऱ्याच जणांची भूमिका योग्य असली तरी संघटन चालवण्यात ते कमी पडलेले आहेत. संघाची वाटचाल ही जगन्नाथाच्या रथासारखी चालू आहे आणि अशा वाटचालीत शांत राहणं, संयमाने काम करणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं आणि व्यवस्था बदल करण्यासाठी आग्रहीपणे पाठपुरावा करणं, या गोष्टी कुठल्या असतील तर त्या मोहनजींच्या गेल्या 16 वर्षाच्या कारकिर्दीत झालेल्या आहेत, ज्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतलेली आहे. 2024च्या निवडणुकीत काय झालं, मग नड्डांनी वक्तव्य का केलं होतं, मग संघाने पूर्ण मनाने प्रचारात उडी घेतली नाही का, महाराष्ट्राच्या निवडणुकात काय झालं, कोणाला मुख्यमंत्री करायचं होतं, कोण मुख्यमंत्री झालं, त्याच्यामागे संघाचा काही हात होता का, या प्रश्नांवर चर्चा होत राहील. आणि एक राजकीय विश्लेषक म्हणून आपणही ती चर्चा वेळोवेळी करत राहू. पण आजचा दिवस हा त्याचा नाही आहे. जसे म्हटलं की आजचा दिवस, स्वतः नरेंद्र मोदींनी म्हटलं की आजचा दिवस हा विशेष महत्त्वाचा आहे, कारण आजच्याच दिवशी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये विश्वबंधुत्वाचा संदेश दिला होता, ज्याच्यामुळे कुठेतरी स्वामी विवेकानंद खऱ्या अर्थाने हे या शिकागोच्या भाषणामुळे झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव नरेंद्र आहे तेही विवेकानंदामुळेच आहे. आजच्याच दिवशी 9/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि आजच्याच दिवशी डॉक्टर मोहनराव भागवतांचा जन्म होणं हा निव्वळ योगायोग आहे. पण असाच एक योगायोग आहे की आणखीन 7 दिवसांनी म्हणजे 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही 75वा वाढदिवस आहे. आणि त्यामुळे पुन्हा ही सगळी चर्चा सुरू होईल की मग 75रीत नरेंद्र मोदींनी रिटायर व्हावं का, मग संघाचं म्हणणं काय आहे, मग पुढचा नेता कोण आहे, उत्तराधिकारी कोण आहे. या बाबतीत डॉक्टर मोहनराव भागवतांनी भाषणामध्ये अतिशय स्पष्टपणे या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि ज्या चर्चा आहेत त्यांना खरं तर पूर्णविराम दिलेला आहे. एरवी संघ स्वयंसेवक असतील, सरसंघचालक असतील, इतर पदाधिकारी असतील, यांचे वाढदिवस साजरे करणं वगैरे हा प्रघात आपल्याकडे नाही आहे. आणि मी काही त्याचं म्हणून म्हणलं व्यक्तिमहात्म्य टाळून मी हा विषय घेण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण कुठेतरी संघाची 100 वर्ष आणि मोहनजींची 75 वर्ष
ही एकाच वर्षात आलेली आहेत आणि देश ज्या परिस्थितीतनं जात आहे, ज्या कालखंडातनं जात आहे, आजूबाजूला ज्या गोष्टी घडत आहेत ते बघता संघाची वाटचाल, संघाचा सहभाग यामध्ये आवश्यक आहे. राजकीय पक्षाच्या मर्यादा असतात. राजकीय पक्षामध्ये कितीही म्हणा तुम्ही की नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, मी लास्ट. मी फर्स्ट असतो, कारण मी फर्स्ट ठेवला नाही तर तुम्ही राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे असं नसतं की राजकीय नेत्यांना देशप्रेम नसतं किंवा पक्षाबद्दल त्यांची निष्ठा नसते, पण स्वकेंद्री राजकारणात राहावं लागतं. आणि या राजकारणाच्या या मर्यादा होत्या म्हणूनच संघ एका प्रकारे जन्माला आला. आणि त्यामुळे राजकारणाच्या या मर्यादा असताना भारतात संघासारखी संस्था की जी राजकीय सत्ताधारी पक्षाच्या सोबतही आहे पण स्वतंत्रही आहे. सरकारचे अनेक चांगले निर्णय असतात जे लोकांसाठी असतात, त्याच्याबाबत ते प्रबोधनही करतात. जे निर्णय त्यांच्या दृष्टीने सरकारचे चुकलेले असतात त्याच्याबद्दल सरकारची त्यांच्या पद्धतीने कानउघडणी करतात आणि आपला मार्गही निवडतात. आणि अशा प्रकारचे संबंध जगातल्या अनेक देशांमध्ये, जिथे उजव्या राष्ट्रवादी राष्ट्रीय विचारांच्या पक्षांची सरकार आहे, तिथे अशी यंत्रणा नसल्यामुळे अनेकदा असं होतं की एक नेता खूप लोकप्रिय होतो आणि मग लोकप्रिय झाल्यानंतर तो पक्ष खचतो, कारण त्याच्यानंतर त्याचा उत्तराधिकारी कोणी नसतो. त्याच्यानंतर त्यांनी तयार केलेली व्यवस्था, पक्षापेक्षा तो नेता मोठा होतो. पण भारतात अशी गोष्ट, म्हणजे नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता भाजपाला आणि भारताला लाभला असला तरी नवीन नेतृत्व घडण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. सामाजिक नेतृत्व, समाजातल्या अनेक हिंदू समाज, त्याच्या चालीरीती, त्याच्यातल्या परंपरा, त्यातले जातीव्यवस्था, या सगळ्या गोष्टींमध्ये काम करण्याचं काम ह्या राजकीय पक्ष करू शकत नाही. त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे आणि संघाला ही भूमिका अशा प्रकारे घेऊन देण्यात डॉक्टर मोहनराव भागवतांचा हात विशेष महत्त्वाचा आहे. त्यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ संपवतो. जीवेत श्रद्धा शतम. आणि देशाची जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्ष होतील तेव्हा संघ आणि भाजपाचा हा एकत्र प्रवास असाच सुरू राहो अशी अपेक्षा आज मी इथे व्यक्त करत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.